माझ्या बऱ्याच मैत्रिणींना लिपस्टिक वापरायला खूप आवडते, पण ही लिपस्टिक खरेदी करताना बऱ्याच जणी ब्रँडेड लिपस्टिक महाग आहे म्हणून घेत नाहीत आणि चीप लिपस्टिक घेतात. पण ह्या अनरेग्युलेटेड कॉस्मेटिक्समध्ये BPA नावाचा एंडोक्राईन डिसरप्टर असतो. हा एंडोक्राईन डिसरप्टर आपल्या रक्तातल्या एस्ट्रोजन हार्मोन्सही मिमिक करतो. त्यामुळे ब्लडमध्ये जे काही एस्ट्रोजन रिसेप्टर आहे तिथे तो जाऊन बाइंड होतो आणि ब्रेनमध्ये आपला जो HPA ॲक्सिस आहे तिथे कन्फ्युजन क्रिएट करतो. यामुळे होतं काय, आपल्या फिमेल शरीरमध्ये PCODचे सिम्पटम्स डेव्हलप होतात. म्हणजे काय, ओव्युलेशन अनरेग्युलेटेड होतं, पाळी देखील आपली इररेग्युलर होते. दुसरी गोष्ट, ही लिपस्टिक बऱ्याच वेळा एक्सपायर झालेली असते आणि तीच लिपस्टिक लावतात. पण यामुळे होतं काय, तर लिप्समध्ये ॲलर्जी डेव्हलप होते, लिप्समध्ये डर्मॅटायटिस डेव्हलप होतं. यामुळे लिप्स ड्राय होतात, कोरडे होतात आणि ते काळवंटतात, डार्क होतात. बऱ्याच जणी रात्री झोपताना लिपस्टिक काढून झोपत नाही, यामुळे देखील सेम प्रॉब्लेम डेव्हलप होतो. तुमचे लिप्स खूप डार्क होतात. याऐवजी ती व्यवस्थित क्लीन करून त्याच्यावर लिप बाम वापरणं खूप गरजेचं आहे. हे डार्क लिप करेक्ट कसे करणार, यासाठी क्लिनिकमध्ये लिप पिलिंग यासारख्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर तुम्हाला तुमचे डार्क लिप करेक्ट करायचे असेल तर लिप पिलिंग, लिप PDRN यासारख्या ट्रीटमेंट करून तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं पेज फॉलो करू शकता, डॉक्टर योगिता रोहकले. थँक्यू.